4 दिवस झालं ते स्टेलाला ते गाडीला कॅरियर लावू म्हणत होते, भेटतच नव्हतं कोण. फायनली भेटले मला. आता युट्यूबला एक चॅनल भेटलंय की त्यांनी फक्त डॉग कॅरियर बनवून देतोय बाईक्सला, पण त्यांनी स्कूटीसाठी बनवलं नाहीये. तर बघूया. आता मी फोन लावला होता त्यांना, तर सांगितले की तुम्ही घेऊन या, गाडी बघायला लागेल आणि मग मी सांगतो. सो मेरे को जाना पडेगा, मेरे को. आय एम होपिंग की ते काम त्यांच्याकडून पॉसिबल आहे आणि व्हायला पाहिजे. 5 hours later. फायनली स्टेलाच्या गाडीचं म्हणजे आमच्या गाडीचं स्टेलासाठी एक कॅरियर करण्यासाठी जागा भेटलेली आहे, जे बॉबी राईड कस्टम्स म्हणून इथे आहे लोगावला. हिचा का आनंद गगनात मावे ना. 4-5 दिवसापासून बोलत आहे की हे करायचं. हे भाई आहेत, इट्स लाईक बॉबी राईड कस्टम राईड्स. बघू काम झालं तर तुम्हाला डिटेल देतो पुढचे. आणि आय थिंक इथं फक्त गाड्यांचंच काम होतं. हे टॉप बॉक्स वगैरे आहे तिकडे, टॉप बॉक्स वगैरे दिसत आहेत सगळ्या गाड्यांचे. मग ते हार्ली आहे इथं, तिकडे एक हार्लीवर काम चालू आहे. सो काम झालेलं आहे, करू शकतो म्हणले ते, डिझाईन करतील फक्त एकदा. आता फायनल कोटेशन बघत आहे की बाबा किती रुपये काय खर्च येईल आणि डिझाईन होऊन जाईल म्हणले इझिली. जिथं मोस्टली सगळे लोक होणार नाही म्हणत होते, तिथं यांनी 5 मिनिट ऑब्झर्वेशन केलं आणि झालं डन. हे इम्पॉर्टन्स आहे, कोणी प्रोफेशनल असलं असं होतं काम. बाकीकडे मोस्टली जुगाडू काम होतं, इथं प्रॉपर प्रोफेशनली होतं. कारण हे कामच त्यांचं कामच मेन हे आहे की कॅरियर्स बनवणं वगैरे. कारण इथं लोक काही लोक फुल इंडिया टूर करणारे सुद्धा इथं टॉप बॉक्स लावून गेले. शीट तुम्हाला टाकावी लागेल प्लस कुशन तुम्ही मी पण देऊ शकतो किंवा तुम्ही बाहेरून कुठूनही घेऊ शकता. ते आयडी कव्हर करूनच घ्यायचं बाईकच्या सीटची, म्हणजे वॉशेबल पाहिजे. वॉश पण करता येईल तुम्हाला, काढूनही ठेवता इझिली आणि लाईफ पण चांगली राहील. काय ना तुम्हाला ते काय करतील असं मटेरियलचं क्वालिटी पण दाखवतील. आणि सिरियसली मटेरियलची क्वालिटी खतरनाक हेवी आहे, बरंच हेवी आहे. सो आणि फायनली समर सीझन संपून आता मॉन्सून सीझन स्टार्ट होतोय आणि हळूहळू पाऊस पडतोय. रोज थोडा तरी अर्धा तास 20 मिनिटं तरी पाऊस चालूच आहे. सो फायनली असं ठरवलं की गेल्या 4-5 वर्षापासून आम्ही मॉन्सून सीझनला फिरलेलोच नाही आहे, तर यावेळेस काही पण करायचं आणि एव्हरी सॅटर्डे संडे वीकेंड फक्त आणि फक्त फिरण्यामध्ये घालायचं आम्ही ठरवलेलं आहे. सो आणि आमच्यासोबत फिरायला खूप सारे लोक पण इंटरेस्टेड आहेत. सो खूप एक्साइटिंग होणार आहे यावेळेस ब्लॉग्स अँड ऑल एव्हरीथिंग. कारण स्पॉट्स बरेच माहिती आहेत आम्हाला. हां, स्पॉट्स खूप सारे माहिती आहेत. आणि सगळ्यात एक्साइटिंग गोष्ट म्हणजे ह्यावेळेस आमच्यासोबत स्टेला सुद्धा आहे, फुल ऑन प्रिपरेशनसोबत. आणि तिच्या प्रिपरेशनसाठी आम्ही आज एका ठिकाणी गेलेलो गाडीला कॅरियर बसवण्यासाठी. म्हणजे आम्ही दोघं बसणार आणि आमच्या पाठीमागं स्टेलाला एक सीट कवर आम्ही बनवून घेतो कॅरियर बॉक्स टाईप. तर खूप दिवसांपासून माझं ते चालू होतं बनवायचं. सो माझं 4-5 दिवसापासून प्लॅन चालू होता की स्टेलासाठी ते कॅरियर बनवून घ्यायचं. आणि खूप दिवस झालं मी व्हिडिओज बघत होते यूट्यूबला आणि बाहेर फॅब्रिकेशनवाल्यांकडे पण बऱ्याचदा चौकशी केली, पण फारसं असं कोणाचा इंटरेस्ट नाही दिसला आणि त्यांच्याकडे ते काम होईल पण माझ्या एक्सपेक्टेशन्सप्रमाणे असं मला वाटलं नाही. पण आज संध्याकाळी आम्ही कॉफी प्यायला बसलेलो होतो, त्यावेळेस अचानक मला एक यूट्यूब चॅनल भेटलं, त्याच्यावरती एक बॉबी दादांचं अकाउंट दिसलं. मग आम्ही फोन करून लगेचच घेतो. घरापासून हार्डली 8-10 किलोमीटरवरतीच होती. त्याचं काय करायचं प्लॅनिंग सांगितलं आणि त्यांनी आता आम्हाला बजेट दिलं आहे की 12-12.5 हजारपर्यंत होईल सगळं काम म्हणून. तरी आम्ही रिक्वेस्ट केली त्यांना की तुमच्याकडनं बघा तुम्ही काय कमी करू शकता का बजेट. जेवढे लोक इंडिया टूर करतात त्यांच्या पेट्सला घेऊन चेन्नईवरनं आलेले करायला. एक जण तर चेन्नईवरून येऊन त्यांनी त्याच्या पेट्ससाठी कुठली गाडी होती ती युनिकॉर्नची गाडी होती, त्याच्यावरती त्यांनी केलेलं. तर क्वालिटी मटेरियल खूप भारी वापरलं. आता 15-20 दिवस आम्हाला गाडी त्यांच्याकडे ठेवावी लागणार आहे कारण ते काम कम्प्लीट करायला तेवढा वेळ लागतो असं त्यांनी सांगितलं आहे. तर सो फायनली त्या बॉबी कस्टममधनं त्या दादाचा फोन आला आहे की तुमची गाडी तयार झाली आहे. ॲक्च्युली कालच आला होता, बट काल उशीर झाला खूप जिममधनं घरी जायला, त्यामुळं जाऊ शकलो नाही. बट 31 मेला आम्ही गाडी सोडली होती आणि आज 26 जून आहे. अजून 3-4 दिवसांनी तर ऑलमोस्ट 1 वर्ष होईल. पण इट वॉज नॉट ॲन 1 महिना इट वॉज नॉट ॲन रेग्युलर रॅक. त्यामुळं कस्टम करणं आमचा प्रेफरप्रमाणे त्या दादाने खूप मेहनत घेतली. त्यांनी डिझाईन पर्टिक्युलरली एक स्पेशल डिझाईन तयार केली, त्यातनं ते रॅक तयार झालं. खूप सारे कस्टम्स केले. मग ॲक्च्युली सोनालीची इच्छा होती बरेच सारे कस्टम करून मग ते रॅक तयार झालं.
त्यामुळे एवढा महिना लागला, 1 महिना लागला. अदरवाईज 10 दिवसात त्यांचे युजली रॅक तयार होतात. बट इट वॉज नॉट, आय एम सेईंग इट अगेन, इट वॉज नॉट अ नॉर्मल रॅक. त्यांनी ते कस्टम करून तयार केलं, त्यामुळे एवढा टाईम गेला. सो बघूया, आम्ही चाललोय परत आता. त्यांना म्हणलं फोटो पाठवा, बट ही सेड की भाई थोडा तर सरप्राईज असू दे. आय एम सुपर एक्सायटेड. म्हणजे विचारच नाही करू शकत की खूप जास्त एक्साइटमेंट आहे. जेवढी की स्पोर्ट्स बाईक घेताना पण एक्साइटमेंट नव्हती, तेवढी जास्त एक्साइटमेंट आहे. कारण मी माझ्या बेबीला म्हणजे माझ्या स्टेला घेऊन फिरणार आहे आणि मॉन्सून खूप जास्त एन्जॉय करणार आहे, खूप जास्त. तर स्टे ट्यून राहा. आणि हे कशा प्रकारे आम्ही कस्टमाइज केलं ना, ते सुद्धा लवकरात लवकर पूर्ण व्हिडिओ मी बनवणार आहे, सेपरेट त्याचा ब्लॉग बनवणार आहे. सो जेणेकरून जे काही पेट लवर आहे, जे डॉग लवर आहेत, त्यांच्यासाठी हे खूप इझिली होऊन जाईल की कशा पद्धतीने रॅक बनवलं आहे त्याचं ते दाखवण्यासाठी. ओ माय गॉड, धगधग वाढते. ओ माय गॉड, समोरच आहे. अभी मजा आएगा ना भिड़ो. Amazing work. Wow, what a finishing and super. बेटा आयफोन लेतो वो. मला सॅटिस्फॅक्शन टॉप रॅक वरती उभा केलं आणि मग मी आता बघितलं ठीक आहे. म्हणजे थ्रेडच होतं त्याला. एखादा जर टाईट केला तर तुम्हाला एलिंकी असा एक छोटा एलिंकी सेट येतो, तो कॅरी करा. नेहमी थोडंसं पावडर कोट केल्यामुळे थोडा हार्ड येतो, पण ठीक आहे, थोडा हार्ड असला तरी चालेल, तो लूज नाही झाला पाहिजे. आणि ते नंतर नाही यूज करून थ्रेड हे चेंज करता येईल. आता तुमचं पेट्रोल टँक शीट असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आणि हा तुमचा hinges कसं होता. Tecnologia, tecnologia, accedena tecnologia, accedena tecnologia. की नाही का, मला जे एक्सपेक्टेड आहे जसं पाहिजे, लिटरली एक्सपेक्टेशन पेक्षा भारी झालं आणि ते छान झालं. मी पण एवढं डोकं लागू शकत होते की कसं होईल, काय होईल, पण छान केलं. डोकं लावलं. हा, मी आता ऍक्च्युली तेच बोलणार होतो. आम्हाला आनंद आहे, चांगला आहे, पण हे नवीनच काहीतरी तयार करणं किती डोकं लावावं लागतंय करणं. आणि एवढे दिवस काढली लावलेला 1-1 रुपया वर्थ आहे. ते बॉक्स गादी असल्यासारखे, ते बॉक्स गादी असल्यासारखं. हा, बॉक्स गादी. आणि ते पण जास्त नाही, 1.5 ते 2 इंच एवढंच पाहिजे आपल्याला. बरं, अजून एक ते हे KTMच्या मागचं ते बसायचं बघायचं होतं. मागं काहीतरी असं जरा हे लावायचं आहे. टॉप रॅक नसलं तरी काही प्रॉब्लेम नाही, बट ते बॅटरीच पाहिजे. थोडं स्पीड वाढवली की सरक ते मागा लगेच. असा पाईप दिला तर चालेल. भारी झालं ॲक्च्युली, जसं एक्सपेक्टेड होतं तसंच झालं आहे. एक्साइटमेंट आणि एवढ्या दिवसांचं वेटिंग प्रॉपर एका योग्य ठिकाणी लागलेलं आहे. 1-1 रुपये फक्त. किती झालं काय ते फायनल ते डिस्क्लोज नाही करत मी. मग काय कामाचं ना, मग ते काहीतरी यूज झाला पाहिजे त्या डिक्कीचा. काय ना. हा, म्हणून मग मी त्याला थोडासा वेळ लागला मला विचार करायला की कसं काय करता येईल. आणि त्या रॅकवरती आपल्याला ते तेवढं प्रॉपरली सगळं देणं, त्याच्यामध्ये थोडेसे चॅलेंजेस होते, आणि पण ते झालं, सक्सेस झालं फायनली. मी पण सरप्राईजच आहे की आपल्याकडून असं एवढं छान आणि सुंदर. मी तर खूप जास्त खुश आहे. आता अजून फक्त कुशन बाकी आहे, तेवढं झालं की मग मी कधी त्या स्टेलाला घेऊन फिरून तिला एक्सपिरियन्स करून देऊ असं झालं. कुशन लगेच होतो पण मी तसा. डॅड गेल्यानंतरचा जो मला म्हणजे पूर्ण ज्यावेळेस मी जॉब वरती आलो पहिल्यांदा, की डॅड गेल्यानंतर होल अँड सोल कम्प्लीट तेच होते का? म्हणजे हे सुरू करण्याची आयडिया कोणाची? हा, पण त्यांचंच आयडिया हो. होती, आयडिया होती. ओके. आणि मग त्याच्यानंतर ना मग ते गेल्यानंतर ना मी लाईफ मध्ये फर्स्ट टाइम वेल्डिंग हातात. टेक्निकली मास्टर माइंड हे आहेत. आणि त्याच्यानंतर ना काही प्रोजेक्ट असे झाले की ऑल इंडियामध्ये कोणीच नसेल केले तसे, त्या हिशोबाने. मग बरेचसे प्रोजेक्ट असे आहेत की कोणी करत नाही बाहेरून. तुमची ज्युपिटर पण म्हणजे असं पुण्यामध्ये आहे म्हणून बाकीच्या लोकांना पण मला क्वेरीज येणार. आता ते कुठून, आता ते व्हिडिओ बघितल्यावर आहे ना, आता आपण करणार ते
गडबड बघ तुझी, गडबड बघ. पाय घसरते ते सीट टाकल्यावर बरोबर चढल ते. शेपटी बघ तुझी. कुत्र्या शेपटी सरळ होत नाही म्हणते ते बघ. लोक कुत्र्याची शेपटी सरळ होत नाही म्हणते बघ. शेपटी बघ तुझी. तिला करून आणलं की ते. असं बसून राहणार का तुम्ही? काय असं ठेवलं ते? माझ्या बरोबर बसते का ती? हा खुश खुश. अल्ला ना ना ना.